नमस्कार मी प्रसार मराठी न्यूज आपले स्वागत आहे। दिनांक 27 सप्टेंबर रोजी गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन झाले आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक 27 सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील स्वागत नगर कॅनल रोड येथे करण्यात आले आहे। या संस्थेचे उद्घाटन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे। आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजीराव पाटील खदगावकर यांची उपस्थिती लाभणार आहे। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती संतोषी देवकुळे, श्रीमती वंदना फुटाणे, डॉक्टर अनंत राऊत, अनिल कुमार तोष्णीवाल, दशरथराव आडेराव, प्रशांत थोरात, गणेश वाघ, मधुकर गिरगावकर, बालाजी सोनटके, अविनाश देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे। तरी दिनांक 27 सप्टेंबर रोजी जास्तीत जास्त नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा यांनी केले आहे। सर्वांना माझा जय रविदास, जय भीम, जय शिवराय। दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता बालाजी प्लाझा स्वागत नगर कॅनल रोड तरोडा खुर्द या ठिकाणी गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड या संस्थेचा शुभारंभ होणार आहे। या प्रसंगी या कार्यक्रमाचे घटक म्हणून माननीय बालाजीराव कल्याणकर, आमदार 86 नांदेड उत्तर विधानसभा सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे। तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री बालाजीराव पाटील खदगावकर, माननीय उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव हे उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती संतोषी देवकुळे मॅडम, माननीय प्रशांत थोरात साहेब, श्रीमती वंदना फुटाणे मॅडम, श्री गणेश वाघ साहेब, तसेच डॉक्टर अनंत राऊत, तसेच मधुकर गिरगावकर, तसेच अनिल कुमार तोष्णीवाल, तसेच बालाजी आर सोनटके साहेब, तसेच दशरथराव आडेराव आणि माननीय अविनाश देशमुख या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून हजर राहणार आहेत। तसेच या गुरु रविदास महिला पतसंस्थेच्या कार्यकारिणीमध्ये माननीय संचालक मंडळामध्ये मी स्वतः गंगामणी गंगाराम गिरगावकर खंदारे अध्यक्ष म्हणून मी पदभार स्वीकारलेला आहे। तसेच मनीषा विठ्ठलराव कांबळे या उपाध्यक्ष म्हणून आहेत, मोनिका सुनील दंबे या माननीय सचिव पदावर आहेत, मीरा दिलीप सोनटके या कोषाध्यक्ष आहेत, भाग्यश्री शिवराज कांबळे संचालिका, रत्नमाला अनंत राऊत संचालिका, संगीता तानाजी टोंपे संचालिका, पुष्पलता जमनाजी डोंगरे संचालिका, सीमा नामदेव खंदारे संचालिका, रत्नमाला दत्तात्रय खंदारे संचालिका, प्रतीक्षा शैलेश बाबरे संचालिका, भारती बालाजी दुदंबे संचालिका, मंगला रोहिदास बनसोडे या संचालिका। या संचालक मंडळातर्फे गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्थेचा कार्यभार चालवण्यात येणार आहे। तसेच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की गरजू व तातडीचे कर्ज उपलब्ध करून देणे आहे। गरजू लोकांना आवश्यक ते कर्ज उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश। तसेच शेतकरी, व्यावसायिक, महिला व युवकांना प्रोत्साहित करून कर्ज देऊन त्यांना स्वबळावर त्यांना स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याची संधी देणे, तसेच बचत गट व गुंतवणुकीला चालना देणे हा प्रमुख हेतू या पतसंस्थेचा आहे। त्याशिवाय या पतसंस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे गरजूंना कर्ज उपलब्ध देऊन त्यांचे भागभांडवल उपलब्ध करून देऊन व्यवसाय उपलब्ध करून देणे, त्यासाठी कर्ज देणे हा तसेच बचत गट यांना सुद्धा प्रोत्साहन देऊन आर्थिक सुरक्षितता निर्माण करून देणे आहे। तसेच लघु उद्योग, स्वयंरोजगाराला चालना देणे हा एक प्रमुख उद्देश आहे। महिला व युवकांना आर्थिक सक्षमीकरण करणे हा त्यातलाच एक भाग आहे। बचत गटाची निर्मिती करणे, अर्थसहाय्य देणे हे सुद्धा याचे ध्येय आहे। दैनिक ठेवी, बचत योजना, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, त्याचबरोबर इतर विविध अशा शासकीय योजनांचा लाभ देऊन महिलांना सक्षमीकरण करणे हा या पाठीमागचा प्रमुख उद्देश आहे। महिलांनी जास्तीत जास्त स्वबळावर स्वतंत्र व्हावं, सक्षम व्हावं हाच या मुख्य उद्देश या गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्थेचा आहे। तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी सर्वजण वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या
पतसंस्थेला सर्वांनी सहकार्य करावं आणि आमची पतसंस्था भरभराटीला आणावी ही सर्वांना नम्र विनंती.